पाहूयात पुढची बातमी। बच्चू कडू आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। पक्ष प्रवेशानंतर विधान परिषदेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। आज धनुष्यबाण हाती घेणार असं बच्चू कडूंनी म्हटलंय। प्रहार संघटना मात्र कायम ठेवणार असं देखील कडूंनी स्पष्ट केलंय। माझ्या मागण्या मान्य झाल्यामुळेच मी शिवसेनेत गेलो असं कडू म्हणाले। तर आज मी धनुष्यबाण हाती घेणार आहे, आज उमेदवारी अर्ज दाखल करणार अशी माहिती कडूंनी दिली। जरी मी शिवसेनेत जात असलो तरी प्रहार संघटना मात्र कायम ठेवणार असं कडूंनी स्पष्ट केलं। आपल्यासोबत जे आहे ते बच्चू कडू आहेत। अखेरकार तुमचा शिवसेनेमध्ये जे आहे ते पक्षप्रवेश होतोय। आता जिथून होतोय मी आलो तिथेच ते पुन्हा मी आता शिवसेनेत जात आहो। आनंद आहे, थोडं दुःख वाटतं मनात, थोडं आपली संघटना एवढी आपण ताकद लावून चालवली, मेहनत केली, ठीक आहे, काही बदल करावा लागत असतं आयुष्यात। पण सर, गुवाहाटीला सुद्धा तुम्ही गेला होता तेव्हापासूनच म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासोबत तुमचे संबंध आधीपासून चांगले, मैत्रीचे पण संबंध आहेत, कामाचे सामाजिक संबंध पण आहेत। कशा प्रकारे ही म्हणजे पक्ष आपला याच्यामध्ये शिवसेनेत विलीन करायचा आणि विधान परिषद घ्यायची, संघटना कायम राहील, प्रहार दिव्यांग संघटना कायम राहील। ज्यांना राजकारण करायचं आहे त्यांनी शिवसेनेत यावं, ज्यांना राजकारण करायचं आहे प्रहारचा झेंडा कायम आहे। तुम्हाला जे आहे ते विधान परिषदेची उमेदवारी दिल्यानंतर तुम्हाला मंत्रीपद सुद्धा लवकरच मिळणार आहे अशी माहिती मिळते। तुमच्यासाठी मी खास पेढे घेऊन येईन। त्यांनी सांगितलंय की प्रहार संघटना जी आहे ती अशीच काम करत राहील। मात्र अखेरकार बच्चू कडू जे आहेत त्यांनी शिवसेनेमध्ये आज ते आता प्रवेश करतायत आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये इथून पुढे बच्चू कडू जे आहेत ते काम करतील। मात्र आमची प्रहार संघटना जी आहे ती अशीच दिव्यांगांसाठी, गोरगरिबांसाठी, वंचितांसाठी काम करेल असं सुद्धा जय महाराष्ट्राशी बोलताना बच्चू